एखाद्या राजासारखा आमचा आदर आतिथ्य करणारा काय हो, औरवांसारखा एवढा स्वाभिमानी सज्जन करारी माणूस तुमच्या समोर हात जोडत होता. काय विषय? काय विशेष काय नाही हो. आता ते हात जोडत होते हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. तसं मी त्यांच्यावर चांगलं बोलत होतो, पण शाळेसाठी घेतलेला कर्जाचा हप्ता तटला. कारण म्हणून स्वतःचं घर ठेवलंय. कर्जाच्या हप्त्याची मुदत वाढवून मिळेल का हे विचारायला आले होते. अजून नोटीस पण नाही पाठवली त्यांना. जेवढं करता येईल तेवढं करतोय मी. माझ्या परीनं जेवढं जमतंय तेवढं करत आलोय. पण शेवटी माझ्या हातात पण नाही हो. वाढून वाढून किती मुदत वाढवणार? तुम्हाला लोन पाहिजे असं नाना म्हणत होते. होईल ना तुमच्याकडून शक्य? म्हणजे मला विनाकारण वेळ वाया घालवायची सवय नाही. कोल्हापुरात अशा बऱ्याच बँक आहेत ज्या फक्त माझ्या एका शब्दावर लोन द्यायला तयार होती. मला जर नसेल झेपत, शक्य नसेल तुमच्याकडून, तर तसं सांगा. कसं आहे म्हटलं, आधी आपल्या बँकेचं भलं होतंय का याचा विचार करावा म्हणून विचारलं तुम्हाला. होत असलं तर सांगा, नाहीतर निघतो मी. गरिबीची चेष्टा करताय साहेब. लई फास्ट आहे बघा तुमचं काम. अहो, तुम्हाला लोन देणार नाही तर आणि कुणाला देणार? तुम्ही VVIP पर्सन आहे सा. तुमच्यामुळेच बँकेचं टार्गेट एका वर्षात कंप्लीट होते. आणि माझं प्रमोशन पण होईल. होईल, सगळं होईल. पण त्याआधी आपल्याला एक गोष्ट करावी लागणार. नाहीतर तुम्ही हे जे हवेत महाल बांधताय ना, ते हवेतच कोसळून जाते. अहो, एक काय 10 गोष्टी करीन. 10 नाही, एकच गोष्ट करायची, ती पण छोटीशी. औरवांच्या प्रेमापोटी तुम्ही जी नोटीस पाठवायची बाकी ठेवली आहे ना, ती पाठवा त्यांना. आणि सोबत जरा दणकट माणसंही पाठवा. पोरांसाठी शाळा वाचवलीस तू, आता स्वतःच्या घराचं छप्पर कसं वाचवशील सावी?